साठी प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडू वाट पाहत असतो आणि जे संघ आता मात्र इथे क्वालिफाय झालेत यांच्यामधला हा महासंग्राम आज आपण आमदार चषक 2025 मध्ये पाहणार आहोत. सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय खिडूपाडा 40+ वर्सेस आदाय 40+, एक मेगा फायनल 40+ संघांमधील जबरदस्त झुंज आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये सुरू होतंय. आदाय 40+ला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी टॉस जिंकलंय खिडूपाडा 40+ या संघाने. खिडूपाडा 40+ यामध्ये जबरदस्त खेळाडूचा भरणा असणारा संघ. आई गावदेवी क्रिकेट संघ नेवाली या संघाकडून, रेग्युलर संघाकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तर मैदानाकडे वळूया आपण. दोन्ही संघामध्ये जबरदस्त खेळाडूंचा भरणा, ज्यांना कित्येक वर्षाचं एक जबरदस्त अनुभव असणारे हे दोन्ही संघ जे 40+च्या माध्यमातून मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दादा भोईर, रणधीर भोईर, उमेश भोईर, रवी भोईर असा जबरदस्त खेळाडूंचा भरणा असणारा संघ. कैलास पाटील जो संघाचा कर्णधार, त्याचबरोबर आदई त्याने सेंचुरी ठोकली होती पावसाळी क्रिकेटमध्ये. तोच किशोर भोपी ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. दादा भोईर पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर समोर किशोर भोपीला थोडंसं प्रश्नचिन्ह उभा केलंय. दुसरा चेंडू टॅप केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. दादा मात्र आता ॲक्युरेसी दाखवतोय. तर आदाई संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार जर मारले तर अमोल काकडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हे सर्व खेळाडूंसाठी असेल. दुसरा चेंडू जबरदस्त प्लेसमेंट, थोडासा खोलवर चेंडू समजू दिला नाही. किशोर भोपीला कंट्रोल केलंय, थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न आता मात्र दादा भोईरचा दिसतोय. मात्र किशोर भोपी काय करायला तिसऱ्या बॉलवर समजलं, मात्र थोडासा अंडर प्रेशर. कैलास पाटील बॉलच्या खाली येतो, चुकी करणार नाही. किशोर भोपी बॅक टू पॅव्हिलियन. एक नवीन फलंदाज रवींद्र शेळके, अजून एक अनुभवी ऑलराऊंडर आपण आदाई संघाकडून पाहतोय. मात्र दादा भोईर अचूक लाईन आणि लेन्थचा वापर करतोय. ज्या पद्धतीने मेरिट ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर करत असताना आपण दादा भोईरला पाहतोय. कुठे लाईन पडले, कुठला टप्पा उचली गेईल, कुठे खाली राहील, याचा पूर्णपणे अभ्यास आपल्याला दादा भोईरच्या माध्यमातून पाहतोय. येणार 3 चेंडूंमध्ये 3 टाईपचे. पहिला चेंडू थोडा स्लोअर होता, नंतर खोलवर चेंडू, नंतर थोडंसं स्पीड पण शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू आणि त्याच्यामध्ये मिळाली ही यशस्वी विकेट. आता मात्र चौथा चेंडू दादा भोईर, समोर फलंदाज रवींद्र शेळके. चांगला चेंडू, खोलवर चेंडू, क्या बात आहे. जबरदस्त लाईन आणि लेंथ. दादा भोईर ॲक्युरेसी दाखवतोय की का मी 2023 मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ठरलो होतो. तोच दादा भोईर स्वतःची लाईन आणि लेंथ प्रॉपर दाखवत असताना फायनल मॅच मध्ये कशा पद्धतीने आपण गोलंदाजी केली पाहिजे ह्याचं प्रात्यक्षिक दाखवताना दादा भोईरला पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट, मात्र निर्धाव एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाही. आता मात्र थोडासा पुढे बॉल टाकला, त्याला टॅप केलाय. 1 धाव तर पूर्ण कॅच होती, मग नो मॅन्स लँडला पडली. उमेश भोईर याचं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. 1 धावने श्री गणेश झालं आदाई संघासाठी. 5 चेंडूच्या अंतराळानंतर 1 धाव मिळाली आहे. म्हणजे कुठेतरी अंडर प्रेशर फायनल मॅचमध्ये आपण आदाई संघाला पाहतोय. इथनं कमबॅक करावा लागेल. त्यासाठी अनिल काकडे
याचा चांगला ऑप्शन कोण असू शकतो का? कारण अनिल काकडे हा 40+चा आदाय वलो विभागातील बायकर मॅन आता ऑन द स्ट्राईक आहे. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न समजू दिला नाही. आज मात्र दादा भोईर वेगळ्या मूडमध्ये, जबरदस्त गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण 6 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आणि महत्वाची 1 विकेट प्राप्त केली. डीजे नाही, वाकडीचं मैदान असेल, टेंबोड्याचं मैदान असेल, गाजून ठोकलंय तोच उमेश भोईर. ऑन ए बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय रवींद्र शेळके. जो रवींद्र शेळके 2 चेंडूचा सामना केलाय, 1 धावसंख्येवरती खेळतोय. अनिल काकडे 1 चेंडूचा सामना केला, 0 या धावसंख्येवरती खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कंजूस ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे दादा भोईरच्या माध्यमातून. उमेश भोईर ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज रवीला पाहतोय. रवींद्र कशा पद्धतीने आता रणनीती आखली असेल, ॲनालिसिस करणं गरजेचं की मागच्या ओव्हरमध्ये काय चुकी झाली आणि कमबॅक कसं करायचं आहे. संघर्ष करताना आयुष्यामध्येही संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष आता मैदानात करावा लागेल, कारण संघर्ष विना तुम्ही जिंकू शकत नाही. आणि ज्याने संघर्ष केला तो आज ना उद्या जिंकू शकतो. मात्र पहिला चेंडू जबरदस्त लॉफ करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स. रणधीर भोईर तिथे सज्ज. 1च धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2, लॉस ऑफ 1 विकेट. उमेश भोईर जबरदस्त गोलंदाज. आतापर्यंत 1 चेंडू फेकला, तो पण खोलवर. मात्र कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग आलाय, मिडल झालाय बॉल, म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स बिल्डअप नक्की झाला असेल. चांगला चेंडू लोअर फुटला टॅप केला, 1 धाव तर मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय आणि एकाच धावामध्ये समाधान मांडतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 3, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र थोडंसं गिअर चेंज करणं गरजेचं आहे. जो फर्स्ट गिअरला आतापर्यंत गाडी चालली आहे ती सेकंड आणि थर्ड गिअरवर घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण जर टार्गेट सेटिंग करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला टॅप केलाय. मात्र रणधीर भोईर तिथे सज्ज. 1च धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येमध्ये हलवार मात्र फरक पडतोय, तो म्हणजे 4 धावसंख्या, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि महत्त्वाच्या 3 चेंडूंमध्ये एकेरी धावसंख्या खर्च करतो उमेश. आता आपण जर ग्राउंडचा विचार केला तर क्षेत्ररक्षण ऑन साईडला आपण पाहतोय 3 आणि ऑफ साईडला आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. पुन्हा टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. 1च धाव मिळेल, एकाच धावामध्ये समाधान मांडतोय आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5. आतापर्यंत चेंडू फेकले 10 टोटल आणि 10 चेंडूंमध्ये धावसंख्या 5, म्हणजे 50च्या स्ट्राईक रेटनी आदय संघ आपलं रन रेट वाढवत आहे. आतापर्यंत विचार केला तर जबरदस्त एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी जर आपण पाहिली तर खूप अपग्रेड केली संदेश शेळकेने. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मात्र आता इथे कौतुक केलं पाहिजे, जी गोलंदाजी दादा भोईरने केली आहे तीच गोलंदाजी आपल्याला उमेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. परत एक टॅपिंग क्रिकेट, बॅकफुटला शॉट केलं, टच केला आणि फक्त 1च धाव मिळाली. धाव संख्या धावफलकावर पाहतोय 6, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र काय घडतंय, 11 चेंडूच्या सावत्यांत धावसंख्या 6. एक्झिक्युशन महत्त्वाचं आहे, तुमचं टेम्परामेंट खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्यामधलं स्किल्स आता मैदानात दाखवणं गरजेचं आहे. दाखवतंय की काय, लॉफ केलाय कैलास पाटील, अंडर द बॉल, चुकी करणार नाही. अनिल काकडे बॅक टू पॅव्हिलियन. नक्कीच रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे, याच्यातील मात्र शंका नाही, कारण महाराजांचं राज्य अभिषेक ह्याच रायगडावरती झालं आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे, महाराजांनाही माहिती आहे रायगड का निवडलं, कारण इथे जन्मलेला प्रत्येक मावला माझ्या कर्तृत्वाला पुढे घेऊन जाईल. त्याच्यामध्ये दिवा पाटील साहेबांचं आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. त्या दिवा पाटील साहेबांचं नाव तर त्याचबरोबर आपण दिवा पाटील साहेबांबद्दल चर्चा करू. दिवा पाटील साहेबांचं नाव नक्की नवीन
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण आज येणाऱ्या 100 वर्षानंतर ते नाव का गरजेचं आहे, कारण त्यावेळेला चर्चा होणार की कोण होते दिवा पाटील साहेब. मात्र इथे कैलास पाटील पहिल्या चेंडूवर रवींद्र शेळकेला परततोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत खेडूपाडा संघाकडून. पहिला चेंडू खोलवर चेंडू समजू शकला नाही, टॅबिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे थोडं अडचणीत, कारण पार्टनरशिप बिल्ड करताना काय अडचण होते, इथे प्रेशर बिल्डअप झालंय. 6 धावांवरती 3 विकेट आता मात्र तंबूच्या आश्रयात. वेळेला त्यांना त्यांची हिस्ट्री सर्च करावं लागेल विकिपीडिया आणि गुगलला की हू वॉज दिवा पाटील, आणि त्यावेळेला त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांनी केलेलं कार्य आज पूर्ण 7 समुद्रापार जाईल. त्यासाठी हे नाव येणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला सर्वांना संघर्ष करणं गरजेचं आहे. मात्र संघर्ष आता करतोय आदई संघ. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आलाय का, बॉल ट्रॅव्हल करतोय सीमाराशे पार. जो स्कोरिंग शॉट हवा होता तो शॉट आलाय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 12, लॉस ऑफ 3 विकेट. विकेट त्यानंतर कमबॅक आपण निलेश वाघमारेच्या माध्यमातून पाहतोय. आता मात्र निर्धाव चेंडू, खोलवर चेंडू, पुन्हा कैलासचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी होते. कैलास एक विचारपूर्वक गोलंदाजी करणारा गोलंदाज, एक यशस्वी गोलंदाज आपण खेडूपाडा संघातून नेहमी पाहतो. कारण कैलासचा जर विचार केला तर कॅप्टनशिप करत असताना संघाला बांधणी चांगली केली. मात्र शॉर्ट ऑफ चेंडू, तिथे निलेश भोईर सज्ज होता, समजू शकला नाही. 1 बाउन्स, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. धावसंख्या धावफलकावर 16. प्रणय 11 सारा शिवकर म्हटल्यानंतर पंढरीनाथ कडाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि जेव्हा जेव्हा प्रणव हा नाव लागतो, तेव्हा प्रणय जेव्हा नाव लागतो तेव्हा शिवकर संघानं नेहमीच भरीव कामगिरी केली. पंढरीनाथ कडाव यावा आपण व्यासपीठावरती, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. त्याचबरोबर आता निर्धाव चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी होते. कभी तुम्हारी तो कभी हमारी अशा पद्धतीने कमबॅक होतोय. आता मात्र टॅप केलाय, 1 धाव तर मिळाली. मिस फिल्डिंग, तिथे बॉल ट्रॅव्हल करतोय सीमारेषेकडे. आता मात्र चुरस होतोय, मात्र बॉल जिंकतोय, चौकार मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 20. ज्या स्कोरिंग ओव्हरची गरज होती ती ओव्हर आली. या ओव्हरमध्ये खर्च केल्या 14 धावा, मात्र महत्त्वाची 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडणार, स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने कमबॅक होईल की आदय संघाचं, की प्रेशर बिल्डअप करण्यामध्ये यशस्वी होईल खेडूपाडा संघ, येणारा काळवेळ सांगेल. डीजे मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो आदई संघ, की इन्व्हेस्टमेंट करू देणार नाही. कारण चेसिंग करत असताना रवी भोईर, बघूया संघर्ष चांगला होईल. निलेश वर्सेस रवी भोईर. चांगला चेंडू, पुन्हा खोलवर चेंडू, ही ओळख आहे रवी भोईरची. आता मात्र लगातार 2ही चेंडू जबरदस्त फेकले गेले आणि दोन्ही चेंडूमध्ये बाईकच्या माध्यमातून ही धाव आली. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा खर्च केला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 22. जर आपण राजेश काथारा किंवा ते काथारा परिवाराबद्दल बोललं तर खूप मोठं योगदान त्यांचं या पूर्ण क्रिकेट क्षेत्रामध्ये असेल. त्याचबरोबर वहिनींचंही योगदान खूप मोठं आहे. कारण सुगंधा वहिनींनी आमच्यावर खूप जीव लावला आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं नाव घेणंही खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर 3रा चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय.
जबरदस्त गोलंदाजी रवी भोईर यांच्या माध्यमातून जी सुरुवात दादा भोईरने केले त्यालाच कंटिन्युटी आपण उमेशच्या माध्यमातून पाहिली, तीच कंटिन्युटी परत कैलासने केले आणि आता मात्र रविशेठ भोईर. चांगला चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. लाईन आणि लेंथ काय असते ही रवी भोईर चांगलं एक्झाम्पल देत असताना तुम्हाला स्पीडची गरज नाही, तुम्ही बॉल किती वेगात फेकताय हे महत्त्वाचं नाही, बॉल तुम्ही कुठे टाकताय हे महत्त्वाचं आहे. तुमचा टप्पा कुठे अचूक पडेल आणि बॅट्समनची बॅट स्विंग होते त्याला कसं मिस होईल याचं गोलंदाजाला अंदाज असणं गरजेचं आहे आणि ते दाखवत असताना रवी भोईर. आता मात्र कनेक्शन चांगलं आहे, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, एक धाव तर मिळाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, थोडंसं फंबलिंग, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धाव संख्या धावफलकावर पाहतोय 25, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र थोडंसं संघर्ष होतोय, शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आता टार्गेट सेटिंग शॉट पडेल का की हाही चेंडू चांगला रवी भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू, निलेश वाघमारे ऑन अ स्ट्राईक, रवींद्र भोईर ऑन अ बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. थोडासा चुकीचा चेंडू, चुकीला माफी नाही, गरज नव्हती. आतापर्यंत 5 चेंडू चांगले फेकले होते, लोअर फुलटास टाकण्याच्या माध्यमातून फुलटास मिळालं, त्याचा फायदा निलेश शेळकेने घेतला आणि धावसंख्या धावफलकावर टार्गेट सेट केलंय 31 आणि टार्गेट असेल 32 टू विन. लेट्स सी इन नेक्स्ट इनिंग. टार्गेट सेट केलं ते अदई संघाने आणि अदई संघाकडे गोलंदाजीचा चांगलं भरणा असणारा संघ. मात्र आता ॲनालिसिस जर आपण चेक केला तर ॲनालिसिस आपण बघूया की कशा पद्धतीने स्कोरिंग बोर्ड्स. आपण जर अदई संघाचा विचार केला, किशोर भोपीने 3 चेंडूचा सामना केला, एकही धावसंख्या कॉन्ट्रीब्यूट करता आली नाही. त्यानंतर आपण अनिल काकडेचा विचार केला, 4 चेंडूंचा सामना केला, 2च धावा तिथे त्यांनी टोकून काढल्या. रवींद्र शेळकेने 6 चेंडूंमध्ये 4 धावा ठोकल्या आणि त्याच्यानंतर गणेश म्हात्रे 3 चेंडूमध्ये 1 आणि सर्वात महत्त्वाची जी भूमिका बजावली 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन अदई संघासाठी निलेश वाघमारेच्या माध्यमातून. ऑल टू प्रवीण सर. धन्यवाद प्रीतम सर. प्रणय 11 सहारा शिवकर संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. तर चला कॅप्टन या दादा सरकार चिकेसी धुंद्रे संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तर माजी सरपंच पालेबुद्रुक ग्रामपंचायत अविनाश शेठ यांचा आपण सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं. अविनाश शेठ यावा, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो आर्या फिटनेसचे सर्व सन्माननीय वैभव शेठ कातारा आपल्या शुभ हस्ते आपण अविनाश शेठ यांचा शुभ सन्मान यांचा या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. त्याच्यानंतर मी विनंती करतो प्रणय 11 सहारा शिवकर संघाचे पुरस्कर्ते की मागच्या वर्षी मित्रांनो प्रणय 11 या नावानं जवळजवळ 30 फायनल आम्हाला पाहायला मिळाल्या. मग मोह संघ असं, शिवकर संघ असू द्या आणि चिखले संघ असू द्या, विगर संघ असू द्या, अशा या संघांना नेहमी पुरस्कृत करत असतात. पंढरीनाथ कडव यावं, आपला इथे सन्मान. मित्रांनो साधी राहणीमान, उच्च व्यक्तिमत्व. करतो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा आणि या सीझनला 5 ट्रॉफ्या आपण करत त्यांच्या पाहिल्यात. तर मगाशी आपण पाहिलात विद्यमान सरपंच आनंदभाई ढवळे यांच्या वतीने शिवकर संघाला 3000 रुपयाचा पारितोषिक देखील देण्यात आलं. तर 3 ओव्हरची लढत असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तो टॉस का बॉस काटा इज द कॉल. जीकेसी धुंद्रे, परंतु टॉस जिंकला प्रणय 11 सहारा शिवकर. प्रणय निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय घेताना धुंद्रे संघ आपल्याला
बॅटिंग करायचे. येस, ओव्हर टू प्रीतम सर. धन्यवाद प्रवीण सर. जबरदस्त व्यक्तिमत्व, एक स्मार्ट अँड हँडसम व्यक्तिमत्व प्रवीण गायकर, ज्याने क्रिकेट आणि कॉमेंट्री क्षेत्रामध्ये कित्येक काल लोकांच्या मनावर राज्य केलं. मी त्यांचं राज्य पाहिलं ठाण्यामध्ये. पब्लिक डिमांड्समध्ये त्यांना स्टेजवर बसवावं लागतं असं जीव आणि प्रेम हे प्रवीण गायकरवर पाहिलं. मी ज्या वेळेला ठाण्याच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना पब्लिकनी सांगितलं की आम्हाला हा मुलगा स्टेजवर कॉमेंट्री करताना पाहिलंय. हे क्वालिटी असतं, हे क्रिकेटमध्ये क्वालिटी गरज आहे. नारिवलीची स्पर्धा सर खूप चांगली स्पर्धा रायगड विरुद्ध ठाणे देखील पाहायला मिळाली. तर ओम साई टू स्टॅब्लिश सर्वे सर्वा या ठिकाणी आमचे मनोहर शेठ पडके साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. येस सर. धन्यवाद प्रवीण सर. ऑल टू ग्राउंड नाव. 24 चेंडू 32 धावांचं टार्गेट सेट केलं. पहिल्या ओव्हरचा मानकरी ठरतोय अनिल काकडे. बॅटिंगला आपण पाहतो उमेश भोईर आणि रणधीर भोईर. पहिला चेंडू टीट फॉर टॅट दाखवण्याचा प्रयत्न की जर तुमच्यामध्ये क्वालिटी आहे तर माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे, ती क्वालिटी दाखवणं अनिल काकडेने पहिला चेंडू निर्धाव फेकला. तसेच विष्णू शेठ शेलके आदई सुप्रसिद्ध उद्योजक यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आदई संघाला ज्यांचं आपण दमदार योगदान पाहतो, विष्णू आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्रवीण गायकरांचा जर विचार केला तर काल कसलखंड नाईट सुद्धा त्यांनी एकच दिवसाचा कॉल होता ती गाजवली. आता मात्र मिस टायमिंग घडलंय. काय घडतंय? गणेश मात्रे चुकी करणार नाही. पहिला विकेट तंबूच्या आश्रयात. 0 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सेलिब्रेशन आपण गणेश मात्रेंचं पाहिलं. सर विकेट हॅट्रिक साठी इथे पारितोषिक आलंय. अमोल साहेब काकडे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आदई संघाच्या गोलंदाजांना. काय जबरदस्त सेलिब्रेशन गणेश मात्रेंचं पाहायला मिळालं. आणि आता मात्र थोडंसं नाट्यमय स्थिती बघा. जसं टीट फॉर टॅट ज्याला म्हणतात, जशी गोलंदाजी दादा भोईरनी सुरू केली होती त्याच ट्रॅकवर आपण अनिल काकडेला गोलंदाजी करताना पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट. आता मात्र कैलास पाटील ऑन स्ट्राईक. मात्र कनेक्शन केलं, एक धाव तर मिळाली आहे. निलेश वाघमारे तिथे सज्ज. एकाच धावामध्ये समाधान मानतो, कारण निलेश वाघमारेची स्ट्रेंथ कैलासला नक्की माहिती आहे की कोणत्या क्वालिटीचा क्षेत्ररक्षक आहे तो. आणि आदई संघाचं नेहमी मी कौतुक करतो की या विभागातील ऑस्ट्रेलिया संघ आहे हा, कारण शेवटपर्यंत मॅच सोडणार नाही. फायटिंग हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, एकच धाव खर्च केली आणि एक धाव मिळते रणधीरला. रणधीर आणि एक धाव मिळते, आपलं खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 2, लॉस ऑफ 1 विकेट. आता 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. टीट फॉर टॅट प्रयत्न करावा, संघर्ष करावा लागेल. संघर्ष केला तरच जिंकाल हे मात्र आता मैदानात, कारण मेगा आणि ग्रँड फायनल आहे 40+ मधली आणि ती फायनल मॅच आपण इथे पाहतोय. 5वा चेंडू आता मात्र थोडं ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. कैलासने जजमेंट केलं, बॉल सोडलाय. यष्टीरक्षक किशोर भोपीच्या हातात. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव आली. धावसंख्या धावफलकावर 3, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 2 चेंडूंचा खेळ या ओव्हरचा बाकी आहे आणि कशा पद्धतीने या 2 चेंडूंचा सामना खिडूपाडा संघ करेल. कैलास पाटील ऑन स्ट्राईक. काही शॉर्ट ऑफ चेंडू. आता मात्र लेंथ कळली नाही. चांगला चेंडू, स्पीड चांगला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 3 वर 1 विकेट. आता मात्र 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. शेवटचा चेंडू अनिल काकडे. ज्या पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला मिळाली आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर दिली कर्णधाराने, ती योग्यरित्या पेळायची आहे. त्या पद्धतीनेच गोलंदाजी होते. ज्या इकॉनॉमिकल गोलंदाजीची गरज आहे ती होत असताना शेवटचा चेंडू, खोलवर चेंडू. ज्या पद्धतीने दादा भोईरनी गोलंदाजी केली तीच गोलंदाजी अनिल काकडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण क्वालिटी गोलंदाजी काय. एक खेळाडू गेल्या 20-25 वर्ष मैदान गाजवत आहेत. यांनी संघ टिकवलं म्हणून आता यंगस्टर्सला प्लॅटफॉर्म मिळालं. तेच खेळाडू आपण मैदानात खेळताना पाहतोय.
तर आता मात्र इक्वेशन बदल आहे. इक्वेशनमध्ये थोडंसं बदल घडलं आहे. ज्या पद्धतीने 29 धावसंख्येची गरज आहे आता मात्र उर्वरित 18 चेंडूमध्ये 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय निलेश वाघमारे, क्वालिटी गोलंदाज ज्याने रायगड प्रीमियर लीग असेल पनवेल प्रीमियर लीग गाजवली, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, ही ओळख आहे निलेश वाघमारेची. मी मगाशीच कौतुक केलं होतं कारण क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्याकडे जी ॲक्युरेसी आहे, जी 100% एफर्ट देण्याची क्षमता आहे, ते निलेश वाघमारेकडे 100% असते. आतापर्यंत पहिला फॉलो थ्रूमध्ये स्वतःचे एकच बॉल फेकलाय, तो पण निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आणि निर्धाव चेंडूच्या अंतर आपण इथे गोलंदाजी आता कौतुक केलं पाहिजे निलेश वाघमारेचं. रणधीर भोईर ऑन ए बॅटिंग ट्रॅक. आपण ज्या पद्धतीने रणधीर कॅच पुढे नसती पडली तर नक्की हातात कॅच पुढे नसती मिळाली असती तर निलेश शेळकेने ही चुकी केली नसती. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर निलेश वाघमारेला आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केली आहे. कैलास पाटील संघाचा कर्णधार ऑन ए स्ट्राईक. बघूया निलेश वाघमारे कोणत्या आपल्या गोलंदाजीमध्ये कोणती व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र थोडंसं शॉट बनवण्याचा प्रयत्न, एक आगला वेगळा शॉट आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र काय घडतंय, थोडंसं हिणवण्याचा प्रयत्न इथे कैलास पाटीलचा मात्र मिळाला. एकच धाव मिळाली. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 5. मात्र गोलंदाजी चांगली होते. ज्या पद्धतीने खिडूपाडा संघाने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने आता अदई संघ गोलंदाजी करतोय. काल हायेस्ट स्कोर मॅचेस होत होत्या 40+च्या, मात्र फायनल आहे त्याचा प्रेशर दोन्ही संघांवर आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश वाघमारे 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केलेत. आता मात्र 3 चेंडूचा खेळ आता या ओव्हरचा बाकी आहे. समोर फलंदाज रणधीर टॅप करतोय, 1 धाव तर मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, कैलासने कॉल केलाय, डेंजर एंडला कैलास आहे आणि सहजरित्या दुसरीही धाव पूर्ण केली आहे. या 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण 7 आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या खर्च केली आहे. निलेश वाघमारे चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी पेलायची हे दाखवत असताना आपण निलेश वाघमारेला पाहतोय. संघर्ष करणं गरजेचं आहे, दोन्ही संघांना फाईट करणं गरजेचं आहे आणि ते फायटिंग कशा पद्धतीने करायची. रणधीरने कव्हरच्या माध्यमातून जबरदस्त शॉट, 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. धावसंख्या धाव फलकावर पाहतोय आपण 9. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू निलेश वाघमारे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, त्याच्यानंतर हे दुहेरी जो 2 धावा आल्या, थोडंसं इकॉनॉमिकल बदल आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं डायव्हर्जन ऑफ रन्स आपण इथे पाहायला मिळेल आणि तो डायव्हर्जन करता वेळेला आपण निलेश वाघमारेला पाहतोय. निलेश वाघमारे शेवटचा चेंडू, खोलवार चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र लाईन आणि लेनच्या अगेन्स्टमध्ये शॉट खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईकच्या माध्यमातून ही धावसंख्या आली, अंपायर दर्शवत आहे आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10. लॉस ऑफ 1 विकेट. इक्वेशन 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. आता मात्र कोणाला तरी फायटर इथे व्हावा लागेल. जर तुम्ही फायटर झालात तर ही जंग तुम्ही जिंकू शकता. हा युद्ध जिंकण्यासाठी फायटर होण्याची गरज आहे. कारण जावेद अख्तर यांचे 2 शब्द मी तोपर्यंत ब्रेक आहे तोपर्यंत बोलून दाखवतो की जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिलें है, मंजिलें है तो रास्ते है, रास्ते है तो फासले है, फासले है तो विश्वास है की फायटर हमेशा जीतता है. तो फायटर खेळी आता इथे मैदानात दाखवावी लागेल. ती फायटरचा खेळ दाखवावा लागेल. मग गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला आणि फलंदाजी करत असताना फलंदाजाला की फायटर या मैदानाचा कोण आहे. आता मात्र ते येणारे 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. इथे फायटर बनावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जिंकण्यासाठी आपले स्किल्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण इंग्लिशमध्ये एक शब्द आहे की डिटर्मिनेशन, डेडिकेशन, सिन्सिअरिटी, हॉनेस्टी, स्किल, कमिटमेंट आणि इंथुझियाझम. हे जर क्वालिटीज तुमच्यामध्ये असेल तर क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही कधी हरू शकत नाही. ही क्रिकेटची ओळख आहे, ही खेळाडूची ओळख आहे आणि ती ओळख तुम्हाला मैदानात दाखवावं लागेल. इक्वेशन 12 चेंडू 22 धावांची गरज.
कडे बोलूया आपण. दीपक शेलके बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. समोर फलंदाज रणधीर. आता मात्र 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. आता मात्र फायटिंग करावं लागेल दोन्ही संघांना. ज्या पद्धतीने फायनलची ट्रॉफी जर उचलायची असेल तर खेडूपाडा संघाला चेस करावे लागतील 12 चेंडूमध्ये 22 धावा. आणि जर आदई संघाला ट्रॉफी उचलायचं असेल तर आपल्याला डिफेंड करावा लागेल. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. अंपायर दर्शवतो वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 11. आता मात्र इक्वेशन बदललंय. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. रणधीर भोईर आणि कैलास पाटील आपण स्ट्राईकला पाहतोय. थोडंसं चलबिचल आपण दादा भोईर पाहतोय, जो आता मात्र तंबूच्या आश्रयात बसलाय. त्याला माहिती आहे की माझी भूमिका तिकडे जाऊन महत्त्वाची आहे. टॅप केला, एक धाव तर मिळालंय. तिथं श्रीचंद सज्ज होता. एकाच धावमध्ये समाधान. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय थ्रो आहे अनिल काकडेची. आणि आता मात्र असं बॅकअप जर असेल तर चेसिंग करताना किंवा डिफेंड करताना तुम्हाला संघर्ष करावा लागेल हे दाखवत असताना अनिल काकडे. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर मिळाली. त्याच्यानंतर एकेरी स्कोर 12. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. इक्वेशनमध्ये थोडंसं बदल. विश्वनाथ दादा काथारा यांचं आगमन होतं आहे. एक सिनियर प्लेअर 50शीतले मात्र जबरदस्त गोलंदाज. यावर्षी आदाय वलो विभागाची आठवण देणारी त्यांची गोलंदाजी आम्ही पाहिली. दीपक शेळके बॉलिंग ट्रॅकवर. आता मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. किशोर भोपी झेलच्या खाली चुकी करणार नाही. कैलास पाटील बॅक टू पॅव्हिलियन. कुलबेकर माजी सरपंच पालेबुद्रुक क्रिकेटचा आनंद घेतात. विश्वनाथ शेठ काथारे यांचं व्यासपीठावर आगमन. तुमचंही स्वागत आहे. हा, आई गावदेवी क्रिकेट संघ आदई क्रिकेट संघाने सामना जिंकला. तर आई एंटरप्राइजेसचे सर्व अमोल काकडे, अमोल दादा यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. किडूकपाडा क्रिकेट संघाला शुभेच्छा. सन्माननीय प्रभुदास अर्थात अण्णा भोईर, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष. आता मात्र चांगलं कोलवर चेंडू. श्रीचंद भंडारी तिथे सज्ज. झेल होती. ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाली की मॅच ड्रॉप झाली येणारा काळवेळ सांगेल. कारण दादा भोईरची झेल होती. चांगलं कमबॅक आपल्याला दीपक शेळके माध्यमातून पाहिलं होतं. प्रेफर्ड पण चांगले होते. त्याने कॅच पण कलेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र थोडंसं घाई केली. कॅच हातात घेण्याऐवजी त्याच्या आर्म्स लागली आणि तो कॅच ड्रॉप केली. आणि विष्णू अवतारात आपण श्रीचंद भंडारीलाही पाहिलं. आणि आता मात्र एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर 13. लॉस ऑफ 2 विकेट्स. दादा भोईरची झेल होती. कमबॅक करता आलं असतं. अजून संघर्ष आहे. दोन्ही संघांना फाईट करावा लागेल. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावांची गरज. टॅबिंग क्रिकेट आपल्याला रणधीर भोईरच्या माध्यमातून पाहतोय. एक धाव तर मिळाली. एकाच धावामध्ये समाधान मानतोय. एकेरी दुहेरीमध्ये या मॅचला फायनल ओव्हर्समध्ये नेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा दिसतोय आपल्याला. स्ट्रॅटेजी बिल्डअप दिसते. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. फाईट करावा लागेल. फायटिंग करण्यासाठी तुम्हाला 8 चेंडूंमध्ये 18 धावा डिफेंड करावा लागेल आदई संघ. आणि तुम्हाला फायटिंगमध्ये तुम्हाला 8 चेंडूंमध्ये 18 धावा चेस करावा लागेल खेडोपाडा संघ. दीपक शेळके आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडू फेकलेत. दादा भोईर ऑन स्ट्राईक. जबरदस्त चेंडू. खोलवार चेंडू. नकार दिलाय आणि नकार दिल्यानंतर निर्धाव चेंडूमध्ये समाप्ती. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र काय घडतंय, थोडंसं ॲग्रेशन आपल्याला दीपक शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दीपक शेळके ओळखला जातो ॲग्रेशनसाठी. आंब्याच्या मैदानामध्ये पडगे गावा संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना त्या डिफेंड केल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. 7 चेंडू 18 धावांची गरज. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. आता मात्र टार्गेट सेटिंग फटका येईल का, की पुन्हा दीपक शेळके यशस्वी चेंडू फेकेल. आता मात्र काय घडलंय, चुकी घडली दादा भोईरकडून, पण चुकी दीपक शेळके करणार नाही. जबरदस्त कमबॅक. दादा भोईर बॅक टू पॅव्हिलियन. बड़ी मछली जाल में फंस गई.
कातारा यांच्या माध्यमातून इथे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व परेश शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेकरता 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय परेश शेठ ठाकूर साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण आपल्याला माहीतच आहे रायगड जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत आणि आज मतदान असल्यामुळे काही कारणास्तव त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाही आहे. परंतु त्यांच्या वतीने राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जबरदस्त सेलिब्रेशन आपण पाहिलं दीपक शेळकेच्या माध्यमातून, कारण की दादा भोईरची विकेट किती महत्त्वाची आहे तो सेलिब्रेशन पूर्ण सांगून गेलं. इक्वेशन आहे 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. धावफलकावर स्कोर आपण 14 पाहतोय. लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र जबाबदारी रणधीर भोईरला घ्यावी लागेल. जी काल आपण जबरदस्त खेळी 30 धावांची खेळी पाहिली होती ती खेळी दाखवण्याची गरज आहे. मात्र गोलंदाजी वर आपण ट्रॅकवर पाहतोय. रवींद्र शेळके एक अनुभवी गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. रवींद्र शेळके ज्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत, जो रवींद्र शेळकेला का मागे ठेवलंय, कारण त्या वेळेला कोण जास्त ताकदीने गोलंदाजी करेल हे विश्वास करणारा होतो तोच रवींद्र शेळके. ऑन बॉलिंग ट्रॅक. 5 चेंडू 18 धावांची गरज. फुलटा चेंडू. काय घडलंय आज? रणधीर भोईर मिस करतोय. आता मात्र मिस करता अंपायरने रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. बॅटिंग रिव्ह्यू आहे वाईटसाठी रणधीर भोईरने घेतलाय. हा ॲडव्हान्टेज बॉल होता, हा अपॉर्च्युनिटी बॉल होता. ज्या अपॉर्च्युनिटीची गरज होती तोच चेंडू फेकण्यात आला होता. फुलटास होता. लाईन आणि लेंथ मात्र त्यांनी कॅचअप केली आहे. समजू शकला नाही स्वतःच्या बॅटला तिथपर्यंत. फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र 2 चेंडूंचा अंत होतोय. आता शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. टॅप करतोय रणधीर भोईर वेगळ्या मूडमध्ये. स्ट्राईक रोटेट करतोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि मनोहर पाटील तिथे सज्ज. एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावफलकावर पाहतो 16. आता मात्र इक्वेशन बदललंय. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. जे आतापर्यंत आपण म्हणू 21 चेंडूंमध्ये 16 धावा काढल्या खेडूपाडा संघाने. आता मात्र 3 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता मात्र रणधीर भोईरला चमत्कार दाखवावा लागेल तर खेडूपाड्याचे प्रेक्षक त्यांना 100% नमस्कार करतील. चमत्काराला नमस्कार होतो तो चमत्कार मैदानात दाखवावा लागेल. आणि आता मात्र आपण विचार केला 3 चेंडू फेकले रवींद्र शेळकेने. 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा त्याच डायरेक्शन्सला खेळताना काय वेगळी रणनीती खेळताना आपण रणधीर भोईरला पाहिलं. कारण रणधीर भोईर आतापर्यंत एकही मोठा शॉट एक्झिक्यूट करू शकला नाही. आता इक्वेशन बदललंय. 2 चेंडू 15 धावांची गरज. आता मी म्हणेन हा ट्रॉफी आदाई संघाने हातात उचलली आहे, पण चमत्कार घडेल का? आणि त्या चमत्कार जर घडला तर पुन्हा अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल का? पण ती चुकी मला वाटत नाही रवींद्र शेळके तिथे करेल. कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 3च धावा खर्च केल्यात. आणि ही इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते? आम्ही जरी स्कोअर कमी केला आमच्याकडे ताकद आहे. मी पहिलेच म्हटलं होतं चांगल्या गोलंदाजाचा भरणा आहे आदाई संघामध्ये. तर अमोल काकडे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. जर संघ या ठिकाणी आदाई संघ चॅम्पियन झाला तर. आणि बॉल तर 2 बॉल 15 पाहिजेत. त्याच्यामुळे सर हा सामना जवळ त्यांच्या जवळ झुकलाय. 100% दिलंच पाहिजे. ॲप्रिशिएशन खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲप्रिशिएशन काय आहे तर आपल्यावर दिलेली अपॉर्च्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये कन्वर्ट केली. आणि जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडूचा अंत, शेवटचा 1 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. आता मात्र ब्रह्मदेवाला किंवा तिकडं वरून आशीर्वादच द्यावा लागेल खेडूपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. शेवटचा चेंडू मॅच विनिंग चेंडू होईल का?